विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। BA तृतीय वर्षाच्या साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेमध्ये मागच्या काही तासांमध्ये आपण प्रयोजन विचार हा घटक अभ्यासत होतो। प्रयोजन म्हणजे लेखक साहित्यकृती का लिहितो आणि वाचक ती साहित्यकृती का वाचतो। आपण प्रारंभीच पाहिलं होतं की भारतीय साहित्य विचारामध्ये जे मम्मटाची जी काव्यकारिका होती त्यामध्ये 6 प्रयोजन आपण पाहिली होती। त्यामध्ये होते यश प्राप्ती, अर्थप्राप्ती, अशुभ निवारण, कांता समित, उपदेश, व्यवहार ज्ञान। तर अशा पद्धतीची ही जी प्रयोजन होती 6 प्रयोजन, त्या 6 प्रयोजनांचा वापर मराठी भाषेसाठी किती प्रमाणात करता येऊ शकतो आणि मराठीची काही वेगळी प्रयोजन आहेत का याची चर्चा आपण संत साहित्य, शाहिरी साहित्य आणि पंडिती साहित्य या मध्ययुगीन संदर्भामध्ये आपण केली होती। तर अशा प्रकारे आपण एकंदरीत संपूर्ण भारतीय साहित्य विचार, संपूर्ण भारतीयांचा हा अभ्यासला मम्मटाच्या द्वारे। त्याच्यानंतर मराठी याचा मध्ययुगीन मराठीतली जी प्रयोजन होती संतांची त्यांचा सुद्धा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, त्याचे आपण विचार पाहिले। आता यानंतर जे आधुनिक मराठी साहित्य आहे ते आधुनिक मराठी साहित्य सुरू होतं पाश्चात्य साहित्याच्या प्रभावातून। आणि हे जे पाश्चिमात्य साहित्य विचार आहे हा आपल्यापेक्षा अगदी वेगळा आहे। आपण ज्याला प्रयोजन असं म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये फॅक्शन असं म्हणतात, फॅक्शन ऑफ लिटरेचर। हे जे फ्रॅक्शन आहे या फ्रॅक्शनचा अभ्यास तिकडे केला जातो। आपल्यापेक्षा पाश्चात्य क्षेत्रामध्ये जे वेगळेपण आहे ते वेगळेपण आहे साहित्यामध्ये असलेला मानसशास्त्रीय संदर्भामध्ये। यामध्ये जे 3 महत्वाचे अभ्यासक आहेत त्यामध्ये एक आहे फ्राइड, यांची सविस्तर चर्चा आपण केलेली आहे। यानंतर आहे एडगर ॲलन पो जो आपण म्हटलं होतं, आणि तिसरा आहे युंग। तर हे जे 3 अभ्यासक आहेत या 3 अभ्यासकांनी साहित्यामधील मनोविश्लेषणाला, साहित्य व्यवहारामागील मनोचिकित्सेला महत्व दिलं। आणि त्यामुळे जेव्हा पाश्चिमात्य देशामध्ये आपण साहित्याचा अभ्यास करायला लागतो तेव्हा सर्वात महत्वाचा भाग हा मानवी मन इथे येतो। आणि या मानवी मनाशी संबंधित साहित्याचं विश्लेषण पाश्चिमात्य देशामध्ये होत असलेलं दिसून येतं। म्हणजे जर आपण यांच्याकडे गेलो तर हे मानवी मन पाहतात, कार्ल मार्क्स आपण पाहिला तो समाज व्यवस्था पाहतो, आणखी प्लेटो अरिस्टॉटल पाहिलं तर वास्तव आणि समाज, वास्तव आणि मानवी मन, कल्पना, भावना, उत्स्फूर्तता यांची सुद्धा TS इलियट वगैरे घेतलं तर आपण त्यांची मांडणी पाहू शकतो। तर आपण जेव्हा आपण पाश्चिमात्य साहित्याचा अभ्यास करायला लागतो तेव्हा सर्वात महत्वाचं फ्राइड, एडगर आणि युंग यांनी जे मानसशास्त्रीय स्वरूपाचं साहित्य भूमिका मांडली, मानसिकता, ही मानसिकता महत्वाची धरून पाश्चात्य देशामध्ये काही साहित्याची प्रयोजनं मान्य करण्यात आलेली आहेत। ही प्रयोजने एकमेकावर संबंधित आहे, एकमेकाशी निगडित आहेत। म्हणून आपण सुरुवातीला मानसशास्त्रीय स्वरूपाची जी प्रयोजनं आहेत ती आपण पाहणार आहोत। ही 3 प्रयोजनं याच्यामध्ये आहेत। काही काही व्यक्ती याला एकत्रित करतात, काही काही आपण याला स्वतंत्रपणे अभ्यासतो। याच्यामधला जो पहिला प्रयोजन आहे याच्यातलं ते आहे पलायनवाद। पलायनवाद याला असं सुद्धा म्हणतात एस्केपिझम। एस्केप म्हणजे सुटका करून घेणे, पलायनवाद म्हणजे एखाद्या गोष्टीपासून सुटका करून घेणे। आता ही सुटका कशी करून घेता येते? समजा आपल्याला एखाद्या संकटात आहोत
आणि त्या संकटापासून आपण दूर जातो, तर ही आपली भौगोलिक फिजिकल आपली जी असते शारीरिक कृती असते. पण अशी काही संकट असतात ज्याच्यापासून आपण दूर जाऊ शकत नाही. त्या संकटांना सतत सतत तोंड द्यावं लागतं. आणि हे जे तोंड देणं असतं, सतत सतत जे त्याला तोंड देणं असतं, याच्यामधून माणसाची एक नकारात्मक भावना तयार होते, असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे. यांचं म्हणणं असं आहे की दैनंदिन जीवनामध्ये तेच ते आपण जे जीवन जगतो याला माणसं कंटाळतात. आणि या कंटाळलेल्या परिस्थितीला, या चौकटीला कुठंतरी एस्केप करावं, याच्यापासून कुठंतरी दूर निघून जावं असं माणसाला वाटतं. आणि हे जे दूर निघून जाणं असतं, काही क्षणासाठी आपले दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवावेत, कुठेतरी पळून जावं, कुठेतरी दूर जावं, कुठेतरी शांत ठिकाणी जावं, हा जो पलायनची भूमिका असते. म्हणजे दैनंदिन जीवनातील रहाटगाडग्यामधून, दैनंदिन जीवनातून आपलं कुठेतरी दूर जायचं, कुठेतरी वेगळेपणा पाहायचा आहे. तर असं वेगळं ठिकाण कुठं असतं, अशी वेगळी जागा कुठं असते? आपण जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊ शकतो का दैनंदिन व्यवहार सोडून? तर आपण घरदार सोडून जाऊ शकत नाही. बहुतांश लोक घर सोडून जाऊ शकत नाहीत. बहुतांश लोक ऑफिस सोडून जाऊ शकत नाहीत. बहुतांश लोकांना आयुष्यभरात त्यांना एका चौकटीमध्ये राहावं लागतं. म्हणजे सकाळी उठले, तुमचं आवरलं, ऑफिसमध्ये गेले, ऑफिस मधले कामं केले, परत घरी आले, परत सकाळी उठले, परत तयारी केली की परत ऑफिसला गेले. याच्यामध्ये विरंगुळा असेल तर 4-5 नातेवाईकांना भेटले, याच्यामध्ये विरंगुळा असेल तर कुठं बाहेर फिरायला गेले, याच्यामध्ये आणखीन विरंगुळा असेल तर काही मित्रांसोबत वेळ घालवला. पण या चौकटीच्या बाहेर बहुतांश लोकांना जगण्याची संधी नसते. बहुतांश म्हणजे 100% लोक, म्हणजे माणूस हा या चौकटीच्या बाहेर जाऊ शकत नाही. काही लोकांची चौकट मोठी असेल, काही लोकांची चौकट छोटी असेल. म्हणजेच हे जे जगणं आहे, या जगण्याची जी नित्य नियमितता आहे, या जगण्याचं जे नेहमी तेच ती पुनरावृत्ती आहे, त्याला माणूस एक वेळेस कंटाळतो आणि त्या कंटाळलेल्या परिस्थितीतून त्याला बाहेर जावं असं वाटतं. मग आता हे जे बाहेर जाणं असतं, हे कुठं असतं? तर हे अभ्यासकांचं म्हणणं आहे, फ्राईडचं म्हणणं आहे की हे शारीरिक पातळीवरचं नसतं. हे शारीरिक पातळीवरचं नसतं, तर हे मानसिक पातळीवरचं असतं. म्हणजे माणसाला दूर जावं असं वाटतं, ते शारीरिक पातळीवर नाही तर कुठेतरी मानसिक स्तरावर जावं असं वाटतं. आणि हे जो मानसिक स्तर असतो, हे जे कुठेतरी जावं असं वाटणं, दैनंदिन जीवनातून कुठेतरी बाहेर निघावं असं वाटणं, याला मानसशास्त्रीय भाषेमध्ये फ्राईडनं पलायनवाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे एस्केपिझम हा जो भाग आहे, त्याला ही एक मानसिक अवस्था या फ्राईडनं आणि युंगनं मानलेली आहे. मग साहित्यामध्ये काय केलं जातं? तर त्यांचं असं म्हणणं आहे की साहित्यामधून असं एक जग निर्माण केलं जातं, असं एक विश्व तयार केलं जातं, एक असं प्रतिविश्व तयार केलं जातं जे या दैनंदिन जीवनापेक्षा, या चाकोरीपेक्षा वेगळं असतं. म्हणजे ही जी चाकोरी आहे, या चाकोरीपेक्षा वेगळं जग इथं तयार केलं जातं. आणि जेव्हा माणूस साहित्यकृती वाचतो किंवा जेव्हा एखादा लेखक साहित्यकृती लिहितो, तेव्हा त्याचा हा मानसिक थकवा, मानसिक चाकोरी तोडून तो दुसरं विश्व तयार करतो. आणि ह्या विश्वापेक्षा हे विश्व एकदम वेगळं असतं. याचा आणि याचा कुठलाही संबंध असत नाही. आणि यालाच यांनी पलायनवाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे दैनंदिन जीवनापेक्षा वेगळं. कारण की जो लेखक आहे तो कोणतंही कथानक घेऊ शकतो. असं कथानक घेऊ शकतो की एखादा माणूस बाहेर निघाला आणि तो ऑफिसकडे जातोय, त्याचं दैनंदिन रुटीन घेतोय त्या चाकोरीमध्ये, आणि अचानक त्याला परमेश्वराची भेट होते, अचानक त्याला जादूचा दिवा भेटतो, अचानक त्याला असं काहीतरी भेटतं की तो उडायला लागतो जगभरामध्ये, किंवा अचानकपणे त्याच्या एखाद्या श्रीमंत माणसासोबत भेट होते, अचानक त्याला एखाद्या श्रीमंत तरुणीसोबत प्रेम होतं. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये शक्य नाही, जे दैनंदिन जीवनाच्या चाकोरीमध्ये जगणं शक्य नाही,
ते चाकोरीच्या बाहेरचं जगणं, त्या चाकोरीच्या वेगळं जग हा मानसिक स्तरावर इथं तयार करतो. असं वेगळं काहीतरी तयार करतो आणि त्याच्यामध्ये याचा हा जो थकवा आहे हा थकवा निघून जातो. म्हणजेच कंटाळवाल्या जीवनामधून, दैनंदिन जीवनामधून बाहेर निघण्यासाठी, दैनंदिन परिस्थितीतून, दैनंदिन जीवनाच्या चढाओढीतून बाहेर निघण्यासाठी माणसाला कुठेतरी कशाची तरी सहाय्याची गरज असते. म्हणून चित्रपटामध्ये असेल किंवा नाटकामध्ये असेल किंवा कथेमध्ये, कादंबरीमध्ये असेल, असं जग दाखवलं जातं की जिथे या वास्तव जगाशी संबंध त्याचा असत नाही. याच्यामध्ये जे घडू शकत नाही ते इथं घडतात. आणि म्हणून मानसशास्त्राने, फ्राइडनी, युंगनी प्रयोजन, साहित्याचं प्रयोजन सांगताना पहिलं जे प्रयोजन सांगितलं ते आहे पलायनवाद. पलायनवाद म्हणजे दैनंदिन जीवनापासून, कंटाळलेल्या जीवनापासून कुठंतरी दूर जायचंय, याच्यापासून दूर जायचंय. आणि म्हणून माणूस कुठंतरी त्याचा सहारा शोधतो. कुठं जायचं तर तो विरंगुळा म्हणून, तो मानसिक थकवा घालवण्याचा एक प्रकार म्हणून माणूस साहित्य क्षेत्रामध्ये येतो. नाटक पाहतो, कविता वाचतो, कादंबरी वाचतो, कथा वाचतो. तर हे सर्व काय असतं, त्याला ह्या मानसिक थकव्यापासून, या मानसिक चौकटीपासून त्याला दूर जायचं असतं, एक दुसऱ्या जगामध्ये जायचं असतं. आणि म्हणून हे प्रयोजन दोघांसाठीही लागू पडतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे प्रयोजन वाचकांशी संबंधित सुद्धा आहे. वाचकालाही कुठं दूर जायचं असतं आणि लेखकाला सुद्धा त्याच्या दैनंदिन जीवनापासून एका वेगळ्या काल्पनिक जगामध्ये जायचं असतं. एक वेगळा नायक बनवायचा असतो, एक वेगळी नायिका त्याला हवी असते. आणि म्हणून पलायनवाद हे या दोघांशी संबंधित एक महत्वाचं प्रयोजन मानलं जातं. तर हे प्रयोजन या मानसिक स्तरावरील भूमिकेशी संबंधित आहे आणि ही मानसिक भूमिका फ्राइड, युंग यांच्या मनोविश्लेषणाशी संबंधित आहे. तर असं हे आपल्याला पहिलं प्रयोजन दिसून येतं. आणि म्हणून आता हे प्रयोजन आपल्याकडे नाहीये. हे प्रयोजन संत साहित्यासाठी नाहीये, हे प्रयोजन महाकाव्यासाठी नाहीये, हे प्रयोजन मम्मटासाठी नाहीये. कशामुळे नाहीये? कारण की मम्मटाने किंवा संतांनी कुठेही साहित्याचं जसं पाश्चात्यांचं स्वरूप आहे तसं आपल्याला अपेक्षित नाही. आपल्याला जे अपेक्षित साहित्य स्वरूप आहे ते महाकाव्याच्या स्वरूपात आहे. यांच्याकडे तसं नाहीये. यांच्याकडे कल्पना, भावना, विचार, विकार हे साहित्यामध्ये असतात असं सांगितलेलं आहे. म्हणजे साहित्याचं स्वरूप पाश्चात्यांचं वेगळं आहे, त्याच्यामुळे साहित्याची प्रयोजनं त्यांची वेगळी आहेत. भारतीयांच्या साहित्याचं स्वरूप वेगळं आहे म्हणून भारतीयांच्या साहित्याची प्रयोजनं वेगळी आहेत. मराठी साहित्याचं स्वरूप वेगळं आहे आणि म्हणून मराठी साहित्याची प्रयोजनं देखील वेगळी आहेत. तर ही पाश्चिमात्यांची प्रयोजन आपण का अभ्यासतोय? कारण की पाश्चिमात्यांचं अनुकरण आपल्या आधुनिक अभ्यासकांनी केलं, आधुनिक लेखकांनी केलं. आणि म्हणून पलायनवाद हा मराठी भाषेसाठी सुद्धा, लेखकासाठी सुद्धा एक महत्वाचं प्रयोजन मानलं जातं. तर अशा प्रकारे प्रयोजनवाद हा वाचकनिष्ठ आणि लेखकनिष्ठ असलेलं एक मानसशास्त्रीय स्वरूपाचं एक प्रयोजन मानता येतं. याचाच थोडासा आणखीन विकास, हेच प्रयोजन आणखीन थोडंसं विकसित स्वरूपात आणि वेगळ्या शब्दात काही अभ्यासकांनी मांडलेलं आहे. परंतु ही मानसशास्त्रीय भूमिका प्रारंभिक स्वरूपाची आहे. दुसरी जी भूमिका आहे, दुसरं जे प्रयोजन आहे ते त्याच्या विकसित टप्पा, आणखीन त्याच्या पुढे आहे. त्याला म्हटलेलं आहे फ्राइडनं स्वप्नरंजन. स्वप्नरंजन म्हणजे आपण स्वप्न पाहतो संध्याकाळी झोपल्याच्या नंतर. स्वप्नाचं काय वैशिष्ट्य असतं की फ्राइडनं सांगितलेलं आहे. आपण आपल्या पद्धतीनं स्वप्नाचा वेगवेगळा अर्थ काढू शकतो. तर फ्राइडनं असं सांगितलेलं की आपण दैनंदिन जीवनामध्ये जे विचार, अनुभव सगळे येतात आणि ते जे आपल्या मनामध्ये दबून राहतात, मनामध्ये जे त्याचं विरेचन होतं, सगळं आतमध्ये दबून राहतं, ते स्वप्नाच्या माध्यमातून पूर्ण होतं. ज्या गोष्टी आपण करू शकत नाही, ज्या गोष्टी आपल्याच्यानं शक्य नसतात, ते आपलं मन स्वप्नाच्या माध्यमातून ती घटना पूर्ण करून घेतं आणि ती त्याला समाधानकारक वाटते. ती खोटी असते,
स्वप्न ही खोटी असतात, परंतु स्वप्नामध्ये ते आभास असा होतो की ही आपली इच्छा पूर्ण झालेली आहे. तर हे एखाद्या माणसाला असं वाटतं की आपण श्रीमंत व्हावं, तो गरीब असतो, मग त्याला स्वप्न पडतात की तो खूप श्रीमंत झाला, मग त्याने ही इच्छा पूर्ण केली, गाडीत बसला, त्याला खूप मान सन्मान भेटला. तर हे जे स्वप्न आहे हे स्वप्न माणसाच्या मनोअवस्थेशी संबंधित आहे. म्हणजे आपण फ्राईडचा अभ्यास करताना असं पाहिलं होतं की माणसाचं मन हे खाली प्राणी पातळीवरच असतं इकडचं, आणि इकडचं जे आहे ते नेणिवेचं असतं, आणि ही जी असते ही जाणीव असते. तर आपल्याला जी जाणीव होते, जे आपल्याला दिसतं ते खाली जातं, इथं नेणिवेमध्ये जातं, आणि या इच्छा, अपेक्षा आणि स्वप्न ही सगळी संध्याकाळी आपल्याला स्वप्न पडतात. तर असं हे जे स्वप्न असतं हे एका प्रकारे आपल्या मानसिक आंदोलनाशी संबंधित असतं. तर असं हे मानसिक आंदोलनाशी संबंधित असणारं जे स्वप्न आहे, अभ्यासकाने असं सांगितलं, फ्राईडनं असं सांगितलं की स्वप्न केवळ रात्रीच पडत नाही. तर स्वप्न ही दोन प्रकारची असतात. पहिलं स्वप्न असतं निशा स्वप्न. निशा स्वप्न म्हणजे जे रात्री झोपल्यानंतर पडतं ते निशा स्वप्न. आणि दुसरं असतं ते असतं दिवा स्वप्न. हे दिवा स्वप्न म्हणजे निशा म्हणजे रात्र, रात्री झोपल्याच्या नंतर जे पडतं ते निशा स्वप्न. आणि दिवा स्वप्न म्हणजे इथं दिवस असं म्हणायचं, म्हणजे दिवसा डोळे उघडे असताना, झोपायची गरज नाही याला, दिवसा डोळे उघडे असताना, चलताना फिरताना आपण ज्या कल्पनेच्या जगामध्ये जातो, दैनंदिन जीवनापेक्षा वेगळं काहीतरी, जेवण करताना आपलं लक्षच नसतं, आपण आपल्याच तंद्रीमध्ये असतो, आपण आपल्याच कल्पनेमध्ये असतो, कॉलेजमध्ये जातो आपण तर आपण आपल्याच विचारामध्ये असतो, एखादं काम करत असतो, एखादी गाडी चालवत असतो तर आपण आपल्याच डोक्यामध्ये एखाद्या कल्पनेमध्ये असतो. तर ही जी कल्पना असते, ही कल्पना, हे विचार, ह्या भावना ह्या एखाद्या स्वप्नासारख्या असतात. याला आपण दिवा स्वप्न असं म्हणतो. तर फ्राईडनं असं सांगितलं की साहित्य म्हणजे काय, तर फ्राईडनं सांगितलं की साहित्य म्हणजे दिवा स्वप्न. म्हणजे आपण रात्री या नेणिवेतल्या भावना आपोआप उचंबळून येतात. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट व्हायची, आपल्याला श्रीमंत व्हायचंय, तर रात्री आपल्या नकळत ती प्रक्रिया होते. परंतु दिवा स्वप्न जे असतात ते जागेपणी आपण आपली कल्पना सुरू करतो, आपण आपल्या कल्पना लिहू शकतो. आपल्या डोक्यामध्ये कल्पना चालू आहेत की मी असं करेन, मग मी तसं होईल, मग जादू होईल, मग तसं करेल तसं करेल. तर हे जी कल्पना असते, हे जे कथानक असतं, ह्या ज्या सगळ्या घटना आपण विचार करतो, याला त्यांनी दिवा स्वप्न असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या त्या कल्पना नसतात तर ती स्वप्न असतात. म्हणजे आपण जर फक्त ते कल्पना असतात, भावना असतात, मी विचार केला आणि मी कल्पना केली असं म्हटलं की तिथं मानसशास्त्रीय स्वरूप येत नाही. स्वप्न म्हटलं की तिथं मानसशास्त्रीय स्वरूप येतं. म्हणजे मी एखादी अशी कथा लिहिली की मी रस्त्याने जातोय आणि मला अचानक एका मोठा धनाचा हंडा सापडला, आणि मग मी तो मिळवण्याचा प्रयत्न केला, तो धनाचा हंडा उचलला तर त्याच्याकडून एक जिन निघाला, भूत निघाले एक, आणि त्या भूतानं मला सांगितलं की हे पैसे तुला 24 तासाच्या आत खर्च करायचे. आणि मग मी निघालो, मग मला काय काय खर्च करायचंय, मग मी माझी यादी केली. तर ही जी कल्पना आहे याला फक्त कल्पना असं म्हटलं की बाबा मी ही कल्पना केली, इमॅजिनेशन केलं, मी माझ्या डोक्याने विचार केले आणि कल्पना केली. तर ही कल्पना म्हटली की हे वेगळा भाग होतो, याला मानसशास्त्रीय घटकासोबत जोडता येत नाही, मानसशास्त्रीय संदर्भ येत नाही. परंतु जेव्हा याला आपण स्वप्न असं म्हणतो तेव्हा इथं मात्र जाणीव आणि नेणीव येते. आणि म्हणून फ्राईडनं ही कल्पना म्हणून नाकारलेली नाही, साहित्याला कल्पना असं म्हटलेलं नाहीये. तर यानं सांगितलेलं आहे की ही कल्पना नसते, हे दिवा स्वप्न असतं. स्वप्न म्हणजे या जाणीव आणि नेणिवेच्या आतमधला भाग, म्हणजे आपल्या नेणिवेमध्ये कुठतरी काहीतरी गोष्ट लपलेली असते. आणि म्हणून मग फ्राईड म्हणतो की लोंढे सर, तुम्ही जाता रस्त्याने जाता तुम्हाला धनाचाच हांडा का सापडला,
म्हणजे पैसेच का सापडले तुम्हाला, दुसरं काही सापडत असतं ना. म्हणजे तुमच्या मनामध्ये पैसे मिळवण्याची भूमिका आहे. हे झालं मानसशास्त्रीय विश्लेषण. आणि तुमच्यासमोर तो भूतच का आला, त्या धनाच्या हांड्याखाली भूतच का आला. तुम्ही अशी कथा लिहिली असती की धनाचा हांडा सापडला, मी खिशात टाकला, गाडीत टाकला आणि घेऊन गेलो. भूत का आणलं, म्हणजे तुमच्या मनामध्ये भीतीची भावना सुद्धा आहे. म्हणजे इथे लेखक जे लिहील, मानसशास्त्रीय विश्लेषणाचं वैशिष्ट्य काय, लेखक जे लिहील त्यातलं प्रत्येक घटक हा स्वप्नाच्या पद्धतीने पाहायला जाईल. स्वप्नाच्या पद्धतीने म्हणजे या लेखकाच्या मनामध्ये काय, या लेखकाच्या नेणिवेमध्ये काय आहे, हे सगळं विश्लेषित केलं जाईल. म्हणजे आतापर्यंतचं साहित्य जे होतं, त्या साहित्य हे केवळ अभ्यासापुरतं आधारित होतं. म्हणजे साहित्याचा आनंद घ्या, निघून घ्या. पण फ्राईडनं असं सांगितलं की साहित्य हे काही फक्त आनंद घेण्याची गोष्ट नाहीये, ते मानसशास्त्रीय विश्लेषणाची गोष्ट आहे. आणि ते मानसशास्त्रीय विश्लेषण कुणाचं, तर लेखकाचं. हा स्वप्नरंजन करणारा कोण आहे, तर लेखक आहे. आणि मग लेखकानं जर एखादा मुद्दा त्याच्यामध्ये मांडला, लेखकानं जर एखाद्या कथेमध्ये एखादी गोष्ट सांगितली, एखाद्या कादंबरीमध्ये एखादी गोष्ट सांगितली, तर याचा अर्थ असा आहे की ते दिवा स्वप्न आहे लेखकाचं. म्हणजेच त्याच्या जाणीव आणि नेणिवेमध्ये त्या गोष्टी अंतर्भूत आहेत. आलं लक्षात. म्हणजेच एखाद्या कादंबरीच्या आधारे, एखाद्या कवितेच्या आधारे, एखाद्या साहित्य कृतीच्या आधारे त्या लेखकाच्या मनामध्ये काय चालू आहे, लेखकाच्या मनामध्ये कोणती उलथापालथ चालू आहे, लेखकाला त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये कोणते अनुभव आलेले आहेत, याचं विश्लेषण फ्राईड करू शकायचं. म्हणजे लेखकाला दवाखान्यात घेऊन जायची गरज नाही, कवीला दवाखान्यात घेऊन जायची गरज नाही, कवीवर लेखकावर मानसशास्त्रीय प्रयोग करायची गरज नाही. त्याचे फक्त साहित्य कृती पाहायची दिवा स्वप्न म्हणून. तो काय कल्पना करतो, त्याच्यातल्या एका एका घटकाचं विश्लेषण करायचं, त्याच्या जाणीवेचा स्तर आणि नेणिवेचा स्तर अभ्यासायचा आणि त्याच्यावर त्या लेखकाचा अभ्यास करायचा. म्हणजे मानसशास्त्रीय चिकित्सेचा वापर साहित्यशास्त्रीसाठी केला जातो. कशामुळं, फक्त या स्वप्न या एका संकल्पनेमुळे, दिवा स्वप्नामुळे. कल्पना असं म्हणत नाही फ्राईड. आणि म्हणून हे एक प्रयोजन मानलं जातं. आता हे प्रयोजन सुद्धा कसं असतं, पलायनवादाचं स्वप्नरंजन. दैनंदिन जीवनामध्ये माणूस अडकलेला असतो, त्याच्यामधून त्याला बाहेर निघायचं असतं, बाहेर निघू शकत नाही, म्हणून तो साहित्य कृती वाचतो. तेवढ्यानेही जेव्हा तेव्हा जमत नाही, तेव्हा तो दिवा स्वप्न पाहतो, स्वप्नरंजन करतो की चला आपण असं करूया. आणि हे जे लेखकाशी संबंधित आहे तसं वाचकाशी सुद्धा संबंधित आहे. म्हणजे वाचक सुद्धा काय करतो, कोणती साहित्य कृती वाचतो, सगळं वाचतो का तो, नाही. तर काय वाचतो, जे त्याला आवडतं ते. त्याला काय आवडतं, तर त्याला जे दिवा स्वप्न पाहायला आवडतं ते. वाचक कोणती साहित्य कृती निवडतो, तर त्याला जी आवडते ते. लहान मुलं असतात, लहान मुलं कोण काय पाहतात, मोठ्या माणसाचे चित्रपट पाहतात का, मारधाडवाले, फायटिंग वाले नाही पाहत. ते काय पाहतात, कार्टून पाहतात. कार्टून का पाहतात, आणि कार्टून पाहिल्याच्या नंतर त्यांचं जे वर्तन असतं ते कशा पद्धतीचं असतं, त्याच कार्टून प्रमाणे कुठतरी वागण्याचा ते प्रयत्न करतात, त्यांचा विचार करतात. म्हणजे काय करतात, ते दिवा स्वप्न पाहतात. म्हणजेच एखादा व्यक्ती, वाचक स्वतः कल्पना करू शकत नाही. वाचकाला दिवा स्वप्न पाहताना थोडीशी मर्यादा येते, परंतु त्याच्या मनामध्ये ते असतं आणि त्याच्या मनामध्ये जे असतं ते जशाला तसं पुरवण्याचं काम हा लेखक करत असतो. म्हणजे एखाद्याला इतिहासाविषयी फार आवड असेल, एखाद्याला शिवाजी महाराजांचा फार अभिमान असेल, एखाद्याला छत्रपती संभाजी महाराजांचा फार अभिमान असेल, एखाद्या व्यक्तीला डॉक्टर आंबेडकरांचा फार अभिमान असेल, एखाद्या व्यक्तीला गाडगेबाबाचा फार अभिमान असेल, एखाद्या व्यक्तीला संत तुकारामांचा फार अभंग असेल, आवड असेल, एखाद्या व्यक्तीला बसवेश्वरांची फार आवड असेल. पण त्यांच्याविषयी त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये तो जास्त माहिती घेऊ शकत नाही, त्यांच्या चरित्राचे घटक तो शोधू शकत नाही. मग काय केलं जातं, मग तो इतिहास वाचतो का, तर तो इतिहास वाचत नाही, कारण की इतिहासामध्ये दिवा स्वप्न नसतात, त्याच्यामध्ये घटना असते. मग त्याला जर त्याची इच्छापूर्ती करायची असेल तर तो काय करेल, तर तो त्याच्याशी संबंधित, त्या महान व्यक्तीशी संबंधित कादंबऱ्या वाचेल.
आणि जेव्हा तो ती कादंबरी वाचेल तेव्हा या लेखकानं जे दिवा स्वप्न पाहिलेलं आहे, लेखकानं ज्या इमॅजिनेशन, जी कल्पनेनं जे सगळं केलेलं आहे ते हा वाचक अनुभव करेल आणि त्याच्या मनातल्या त्या ज्या इच्छा होत्या की हे असं असं असावं, तसं असावं, त्या इच्छांची पूर्तता होईल. आणि म्हणूनच साहित्याला एक दिवा स्वप्न म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामुळे काय झालं, फ्राईडच्या या सिद्धांतामुळे काय झालं की साहित्यामध्ये सत्य किती असतं याच्यावरची प्रश्न बंद झाले. सुरुवातीलाच अरिस्टॉटलनं सांगितलं होतं, प्लेटोनं सांगितलं असतं की वास्तव नसतं तर वास्तवाचा आभास असतो साहित्यामध्ये. साहित्य काही खरंखुरं नसतं, तर खरंखुरं असल्याचं नाटक असतं, तसं केलेलं असतं. आणि जेव्हा यांनी सांगितलं की ते स्वप्नरंजन असतं, नेणिवेच्या पातळीवरच्या भूमिका जाणिवेच्या पातळीवर असतात. म्हणजे मला शिवाजी महाराज कसे वाटतील, तर मला तर शिवाजी महाराज भव्य दिव्य वाटतील. मला तुकाराम महाराज कसे वाटतील, मला तुकाराम महाराज भव्य दिव्य वाटतील. मग मला जे वाटतं तसं भव्य दिव्य वर्णन शब्दांच्या साह्यानं मी काय करीन, कादंबरी लिहीन. आणि ही कादंबरी जेव्हा वाचक वाटेल तेव्हा माझं दिवा स्वप्न तो काय करेल, तो अनुभवेल, त्याच्या जाणीवांनी एकत्रित होईल. आणि जेव्हा ते आमचं जुळेल, लेखकाचं आणि वाचकाचं जुळेल, तेव्हा तो लेखक काय म्हणेल, वा वा किती छान कादंबरी आहे, वा वा किती छान कविता आहे. तर ही जी भूमिका आहे, ही भूमिका इथे याच्याशी संबंधित नाही, सत्य नाहीये. सत्याला इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे. ते सत्य असूही शकतं आणि नसूही शकतं. कारण की दिवा स्वप्न हे पूर्णपणे मानसिक स्तरावर आधारित आहे आणि त्याचा वास्तवाशी संबंध जुळलेला असतो, परंतु संबंध जुळलेलाही नसतो. तर अशा पद्धतीनं जेव्हा फ्राईडनं सांगितलं की माणसाला पहिलं सांगितलं की साहित्याचं वाचन आणि लेखन का होतं, तर माणसाला दैनंदिन जीवनातून पळून जायचं असतं, दैनंदिन अनुभवातून दूर जायचं असतं. याच्या पुढची पायरी म्हणजे काय, पळून कसं जायचं, त्याच्या पुढे कसं जायचं, प्रत्यक्ष पळून जाऊ शकतो का, नाही. तर साहित्य कृती ही स्वप्नरंजन करते. म्हणजे जसे आपल्याला स्वप्न पडतात, रात्री स्वप्न पडतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात झोपेतल्या झोपेतच, तशाच पद्धतीनं हे स्वप्नरंजन सुद्धा दिवा स्वप्नासारखं असतं. हे दिवसा पाहिलं जाणारं स्वप्न असतं आणि याच्यातून वाचक आणि लेखक त्याच्या जाणीव आणि नेणीव या पातळीवरच्या भूमिका पूर्ण करून घेतो, असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यानंतरचं जे तिसरं प्रयोजन आहे ते सुद्धा याच्याशी संबंधित आहे. त्याला आपण वासनापूर्ती असं म्हटलं जातं. तर ते प्रयोजन आणि त्याच्यानंतरचे दुसरी प्रयोजन आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. धन्यवाद.